पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती वेळ लागणार आहे गाडी सुरू व्हायला? उशीर झाला ना तर बाबा रागवतील। लवकरात लवकर गाडी दुरुस्त होऊ दे आणि मी लवकर घरी पोहोचते प्लीज। प्रभासचा फोन? हे इथेच विसरले वाटतं। प्रभास, प्रभास, तुमचा फोन। हॅलो, प्रभास ना एका कामात अडकलेत। काही महत्वाचं काम होतं का? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी देऊ का त्यांच्याकडे? वीणा चल, गाडी रिपेअर झाली आपली। तुमच्यासाठी फोन आहे। हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो वीणा, प्रभासचा फोन हिच्याकडे? म्हणजे हाच तो प्रभास ज्याच्या बँडमध्ये वीणा गाते? म्हणजे शैलजाचा भाचा आणि वीणा एकमेकांना इतकं चांगलं ओळखतात? वीणा, कोण होतं काही सांगितलं? माहित नाही, कोणी समोरून बोललंच नाही काही। थांब, चल आपण जाऊया। झालं? हे काय? अजून तर गाडीचं काम सुरूच आहे। नाही, ते मला म्हणले की दादा नाही झालं ताई, शेवटचा स्क्रू टाईट करतोय बघा। झालंय झालंय झालं झालंय झालं झालं चला रेडी घा। झालं ना? हा झालं। जरा मदत कर। घ्या घ्या, हा सरक सरक वीणा। ते त्या उचला। धन्यवाद 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 कसलं? दादा खरंच म्हणजे थँक्यू। म्हणजे अशा प्रसंगी तुम्ही मदतीला धावून आलात। नाही थँक्यू काय? नाही बोला, मला किती झाले? हा आव लाजू नका, सांगा सांगा, बिंदा सांगा। द्या आता तुम्हाला काय वाटेल तेवढे। काय दादा तुम्ही पण, हे घ्या। अरे बापरे, एवढे? नाही घ्या घ्या। घ्या 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 घ्या। काय तुझं? पैसे मोजतोय, फोन कट करतो म्हणजे कळत नाही का तुला काहीतरी काम असणार म्हणून? अहो काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच मी पण फोन करते ना। अगं हो, पण मी कट करतोय म्हणजे समजत नाही का तुला? नेहमी मीच समजून घेते। तू ठेव पण, ठेव काहीतरी। तिकडे गिराय काय? त्यांच्या समोर तुम्ही बायकोला ओरडताय होय? ठीक आहे, या घरी मग बघतेच। हा ठेव पण, बायको अजिबात दम धरवत नाही, कायम घोड्यावर। नवरा काय करतोय, नवरा कुठे, नवरा काय करतो ना, सगळं तेव्हाच्या तेव्हा कळायला पाहिजे। काय करायचंय वागण्याला? वा दादा, वा वा, काय काय परफेक्ट बोललात दादा तुम्ही। काय परफेक्ट बोललात। नाही म्हणजे ना, बायकांमध्ये ना धीर नावाची गोष्टच नसते हो। बरोबर, म्हणजे समोर आपल्याला सगळं क्लिअर दिसते बरं का, पण तरीही फालतूचे प्रश्न विचारायचे आणि समजून घेणं समजून घेणं तर त्यांच्या डिक्शनरीतच नसतं। हो, हे बरं आहे। स्वतःच्या चुकांसाठी बायकोला नावं ठेवली म्हणजे झालं का? आणि मी म्हणते काय हरकत आहे?
स्वतःची चूक मान्य करून नमतं घ्यायला काय हरकत आहे? पण नाही, तुमचा अहंकार दुखावतो ना, सगळा दोष बाईला द्यायचा. नुसत्या पुरुषांच्या चुका काढायच्या, त्यांच्या कमतरता दाखवायच्या, बास टिपिकल बायकांचा स्वभाव. हा आणि सल्ले सल्ले देण्यात म्हणजे एक नंबर. अहो पण काय हरकत आहे बायकोचा सल्ला घेतला तर? आणि आणि पुरुषाला काही कळत नाही का की विश्वासात घेऊन एखादी गोष्ट बायकोला सांगायची? ते काय ना, त्यांना सांगूच शकत नाही, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या त्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. ऐका ना, जी बाई पुरुषाच्या मागे सगळा संसार सांभाळते त्या बाईला काही कळत नाही असं होऊच शकत नाही. अच्छा, म्हणजे पुरुष काय करतात? पुरुष काहीच करत नाही. नाहीच करत नाही. ते नुसते ऐका ना, करत तुम्हाला काही असतात. कळतच नाही मी काय त्यांना काही म्हणते ते. कामच तुम्हाला नसतं. खरंच काही कळत नाही. ऐका ना, तुमचं लग्न झालंय का? नाही. मग उरकून टाका, तुमच्या दोघांचा जोडा छान दिसेल. दादा काय ओके एकदम आता काय? अरे ओके म्हणजे कधीच काही होणार नाही, टेन्शन नका. आणि काय झालं तर मी आहे. Thank you. काय? Thank you so much, थँक्यू दादा. थँक्यू. मी आहे, चाललो. वीणा, मामा मी यांच्याच बँड ग्रुप मध्ये गायला जाते. वीणाने माझी प्रभासची ओळख करून दिली होती, पण मग हा तोच प्रभास असू शकेल हे मला तेव्हाच का नाही वाटलं? मामा वीणा, आलीस तू? हो हो, सॉरी थोडा उशीर झाला यायला. बाबा चिडले असतील ना माझ्यावर? नाही ग, ठीक आहे. वीणा, मी येऊ? बाय. बाय. मामा नमस्कार कर. अरे रे, राहू दे. ओके, यशस्वी व्हा, सुखी राहा. चला येऊ. प्रभास, एक मिनिट. बोला ना. प्रभास, तुझं पूर्ण नाव काय म्हणालास? प्रभास सदावर्ते. येऊ? बाय. आता उघड. अरे किती क्यूट आहे हे. हा, पण तुझ्यासाठी नाही आहे, प्रभाससाठी आहे. आता तू बाहेर काय करते? मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. प्रभास सदावर्ते. खरंच तुझं आणि प्रभासचं काही भांडण झालंय? नाही 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 नाही, हे शक्यच नाही. ही गोष्ट ना अशक्य आहे, अशक्य. चिका, एकच गोष्ट दोन दोन वेळा काय बोलतेस ग? ह्याच्यावरून तरी तुला कळतंय ना ग, मला ह्याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही. म्हणजे काल ज्याच्यासाठी तू स्पॉन्सरवर असे 2 हात केलेस, आज त्याच्याशीच तू भांडून आलीस. बर, त्याच्यानंतर तुझं त्याच्याशी काही बोलणं झालं की नाही सांग मला. नाही. म्हणजे काल रात्रीपासून कॉल राहू दे, सदा एक मेसेज पण नाही केलाय तुम्ही एकमेकांना? नाही केलाय. अगं मग आत्ता कर ना. कशाला? राहू दे, त्यांना वाटलं तर ते करतील. वीणा, तू इथे बसून असा विचार करतेस, तो सुद्धा जर तिकडे बसून असाच विचार करत असेल तर तुमचा वाद मिटेल का ग? उलट अजून वाढेल. मीच करते. चिका, चिका नको म्हणते ना मी. आणि मेसेजेस जर करायचा होता तर मग त्यांनी का नाही केला? वाद कोणी घातलाय माझ्याशी? त्यांनी ना. आता हसायला काय झालं तुला? वीणा, तू मान्य कर किंवा नको करू, पण तू प्रभासच्या प्रेमात पडली आहेस. चिका, तू गप्प बसा. वीणा, मी गप्प बसेन, पण हेच सत्य आहे की तू प्रभासच्या प्रेमात पडली आहेस. कशावरून?
गुड क्वेश्चन. आपण एखाद्यावर प्रेम करतो पण आपल्याला त्याची कबुली द्यायची नसते. तुझ्यासोबतही साधारण असंच होत आहे ना? असं? आणि हे तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस ग? तू केलंयस का कधी कोणावर प्रेम? मी नाही, पण माझ्या लाडक्या खास मैत्रिणीने केलंय ना. बघ, ही अशी बदललीस तू. म्हणजे तुझ्यासारखी एकदम साधी, नेहमी समोरच्याचं ऐकून घेणारी मुलगी अचानक अशी भांडायला लागते. काय? हे बघ, ते खूप नॉर्मल भांडण होतं आमचं. पण भांडणच होतं ना. हे बघ वीणा, माणूस त्याच्याशीच भांडतो ज्याच्यात त्याचा जीव गुंतलेला असतो. म्हणजे आता तुला हे मान्यच करायचं नाहीये, त्याला मी तरी काय करणार? वीणा, खरं खरं सांग, मी हे जे काही बोलतेय ते तुलाही पटतंय ना? चिका, तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाही. नाही 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 पण आता तू भोळेपणाचं नाटक करतेस. हा ठीक आहे, आता तुला सांगायचंच नाहीये तर असो. पण आज रिहर्सलला खूप मज्जा येणार आहे. पण मी ती मज्जा सगळी मिस करेन यार. माझं एक महत्वाचं काम आहे तर मला बाहेर जावं लागतंय. मला नाही येता येणार तुझ्यासोबत. पण तू रिहर्सलला गेल्यानंतर प्रभासशी नीट बोल. हा, तुमचं हे जे काही भांडण आहे ना ते मिटलंच पाहिजे, कळलं का? मी काय जायचं त्यांच्याशी बोलायला? मी नाही जाणार. बर, तू नको जाऊ त्याच्याशी बोलायला. पण तो जर स्वतःहून तुझ्याशी बोलायला आला तर मग काय करशील? संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. चल, येते हा मी. चिका, चिक, ऐक ना. वीणा, मला खरंच तुझ्याशी भांडायचं नव्हतं. सॉरी. पण मी का सॉरी म्हणू तिला? तिची चूक होती. तिने मला सॉरी म्हणायला हवं. तिने मला मेसेज करायला हवा. नाही, पण काल जो काय प्रकार झाला त्यावरून ती चिडली असणार आहे माझ्यावर. त्यामुळे ती काय सॉरी म्हणणार नाहीये मला स्वतःहून. त्यामुळे आपल्यालाच सॉरी म्हणावं लागेल. माझा तुला दुखवण्याचा काहीही हेतू नव्हता. पण तरीही तुला माझा राग आला असेल तर सॉरी. हे असं मेसेजवर सॉरी म्हणण्यात काही मजा नाहीये. मला जर तिचा रुसवा घालवायचा असेल ना तर तिला प्रत्यक्ष भेटून सॉरी म्हणावं लागेल. ताई, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. उर्मी, मला ना बाहेर जायचंय, वेळ नाहीये हेच ना ताई. पण मला थोडंसंच बोलायचंय, जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. खरंच महत्वाचं आहे, थांबशील? ठीक आहे, बोल. ताई, मला माफ कर. उर्मी, उठ. ताई नाही, उर्मी, ताई खरंच अगं, प्लीज काय करतेस? प्लीज मला उठ माफ बरं, कर. उठ, उठ, उठ. नाही, तू जोपर्यंत मला माफ नाही करणार तोपर्यंत मी नाही उठणार. आधी उठ, आधी नाही उठ. कर. उर्मी, ताई आधी प्लीज माफ कर ताई. हो please, ठीक आहे, चल आधी आधी उठ. ताई, खरं तर मी तुझी माफी मागायच्या लायकीची नाहीये, माहितीये मला. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. हो ना ताई, मला
मला खरंच माहिती नाही मला काय झालं होतं. बहुतेक ना माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. खूप वाईट आरोप केले मी, घाण घाण बोलले तुला. काही अगं मी प्रॉमिस करते तुला, मी ना आयुष्यात इथून पुढे ना तुला वाईट वाटेल, त्रास होईल असं कधीच नाही वागणार अगं. खरंच ताई, मला ना माझ्याच वागण्याचा पश्चाताप होतोय अगं. मी स्वतःचाच तिरस्कार करते एकट्यात. मला तर चेहराच बघवत नाही स्वतःचा आरशात. ताई खरंच खरंच सॉरी. तुझा विश्वास नाही बसत आहे ना माझ्यावर. खरं कसा बसेल, कसा बसेल आता बसरी. सॉरी ताई, सॉरी. काय करतेस तू? वेडी आहेस का? असं केल्याशिवाय तुला विश्वास येत नाही. माझा प्लीज थांब जरा, केल्याशिवाय मला तुझा विश्वासच बसणार नाही माझ्यावर. खरंच सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे ठीक आहे, मी केलंय माफ तुला. ताई थँक्यू, लव्ह यू. ठीक आहे. ताई अजून एक बोलायचं होतं. म्हणजे तू माफ केलंस मला. माझं अर्ध ओझं हलकं झालं. पण जशी मी तुझी माफी मागितली तशीच ना मला प्रभासची सुद्धा माफी मागायची आहे. अगं माझं मन मला खात राहील ग. जोपर्यंत मी त्याची माफी नाही मागत ना तोपर्यंत मला पूर्णपणे हलकं नाही वाटणार. एक संधी दे ना ताई. आजचा दिवस मला तुझ्या बरोबर रिहर्सल हॉलला येऊ दे, त्याची माफी मागायला फक्त. आजचा दिवस प्लीज ताई, प्लीज ना ग. ठीक आहे, नाही नको ताई, तुझी इच्छा नसेल ना तर नको. मी तुला जबरदस्ती नाही करणार. नको नेऊस मला रिहर्सलला. मी बसते एकटीच पश्चाताप करत. उर्मी, तू येऊ शकतेस रिहर्सलला. थँक्यू, खरंच थँक्यू. तुझे आभार कसे ग मानू मी. देव तुझ्यासारखी ताई ना सगळ्यांना देव. खरंच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अत्तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रभास, तुझा स्पॉन्सर्सचा इश्यू सॉर्ट झाला का? नाही तर मग मी बोलून घेते त्यांच्याशी. ऑफकोर्स तुला चालत असेल तर. अत्तू अगं काही गरजच नाहीये, कारण ते स्पॉन्सर्स तयार झालेत आमची रिहर्सल पुन्हा बघण्यासाठी. छान, मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. चला, म्हणजे आता विस्कटलेली घडी कशी बसवायची हे सुद्धा जमायला लागलंय तुला. अत्तू खरं सांगू, याचं ना 0 क्रेडिट मला जातं. याचं संपूर्ण क्रेडिट ना वीणाला जातं. म्हणजे अत्तू अगं तुला सांगतो, म्हणजे मी थकलो होतो त्या स्पॉन्सर्सना कन्व्हिन्स करून, पण ते स्पॉन्सर्स ऐकायलाच तयार नव्हते. मग फायनली वीणा पुढे आली आणि तिने ज्या पद्धतीने माझी, आमच्या बँडची बाजू मांडली ना त्यांच्यासमोर, ते स्पॉन्सर्सना अवाक झाले अगं. तिच्या बोलण्याचा जो काही इम्पॅक्ट पडला ना त्या स्पॉन्सर्सवर, ते लगेच तयार झाले आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला. वा, धीट मुलगी आहे ही. मला अशा मुलींचा खूप अभिमान वाटतो. काय नाव म्हणालास तिचं? वीणा. वीणा, तुझ्या बँडमध्ये अशी धीट आणि सडेतोड उत्तर देणारी मुलगी आहे हे बघून खरंच बरं वाटलं. धीट आणि वीणा अत्तू अजिबात नाही. उलट ती ना कम्प्लिटली ऑपोजिट आहे अगं. ती ना खूप साधी आणि सरळ आहे. खूप लाजरी बुजरी आहे अगं ती. त्या स्पॉन्सर समोर ती इतकं करारीपणे कसं बोलली याचं मलाच आश्चर्य वाटलं अगं. पण प्रचंड गोड आहे ती. म्हणजे अगदी माझ्या
अत्तू सारखी. एक्सक्यूज मी अत्तू. अंकल निघालोय मी. हो निघालोय. अरे हे बघ निघालो. हा अत्तू येतो. बाय. अरे हो निघालो म्हटलं तर तू पोचलास का? ठीक आहे.